करूया सहर्ष स्वागत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2026. आणि तसा या स्पर्धेचा मुख्य नियम होता की बाबा धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे, चेसिंग आणि खेळताना ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. त्याकरता आयोजक निर्णय घेतात की श्री गणेश घासकोपरी जे ड्रेसिंग नाही आहे त्यामुळे तीन धावांची पेनल्टी असणार आहे. श्रीराम कसराली आणि श्री गणेश घासकोपरी यामध्ये होते सुरुवात. वैभव वैती आणि विकी वैती. पहिला चेंडू होता आकुडब्याचा चेंडू त्यावरती पूल केलाय. शॉर्ट पूल चेंडू चालला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती आलाय वैभवच्या बॅटमधनं चौकार. रंगणारा पण तशी कामगिरी करावी लागणार. आकुटब्याचा चेंडू होता विशालचा त्यावरती पहिला पोझिशन मध्ये आले. ऑप्शनच्या बाहेर गेला आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. त्यानंतर कोलवट टप्प्याचा चेंडू हाताळला. भारत आमच्या जोडीनं जॉईंट होतील ज्यांचा आवाज नेहमी आपण आकरी गोळी सामाजिक संस्थेच्या मास्टर चषकामध्ये ऐकलायत आणि बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आमच्या जोडीनं समर्थन करतायत. एका बाजूला कसराळी आणि दुसऱ्या बाजूला घासकोपरी. मॅच ही देखील म्हणणार आहे कारण आज आपण वैतरणा अगट पाहतो. यावेळेस शफल होऊन यावेळेस चेंडूला क्रॉस बॅटर्स खेळले गेले. चेंडू जातो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी ग्रामीण धमाका चौकार. जसा तुम्ही मागच्या सामन्यामध्ये VVPLचा उल्लेख केला तर वसई विरार प्रीमियर लीग पहिलं पर्व आपल्याला आठवते का? त्या पहिल्या पर्वामध्ये इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट वैभव वैतीची कामगिरी चांगली राहिली होती आणि तोच वैभव वैती आता सध्या स्ट्रायकर आहे. 2 चौकार वैभवच्या बॅटमधनं. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होता. मिडावला फील्ड करतो डायरेक्ट हिटचा प्रयत्न. जस्ट आमच्या वरनं बहुधा गेलाय चेंडू. अगदी काही इंचांचा फरक. रिप्ले बघा. रिप्ले बघायला तर लक्षात येईल. अपिश ड्राईव्ह केलं होतं. मिड ऑफला फील्ड केलं होतं. त्यानंतर आलेला थ्रो यष्ट्यांच्या अगदी थोडासा वरती काही इंचानं काही मिलीसेकंदनं हा चेंडू वर गेलाय. आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला तर खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर वसई विरारचा एक नवा चेहरा असं आपण म्हणू शकतो वैभवच्या विषयी. ऑन साईडला यावेळेस लॉफ्ट खेळायचं होतं, लॉफ्ट करायचं होतं, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाही आहे. चेंडू मात्र निघून जातो. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. आणि अशा स्पर्धा असतात ना जे वसई विरारच्या क्रिकेटला थोडंसं प्रगत करण्यासाठी प्रोग्रेस करण्यासाठी अपडेट करण्यासाठी होत्या आणि त्यामुळे ग्रामीण पातळीवरती काही खेळाडू खेळले. हा पुढ्यातला चेंडू होता. खेळायला जोपर्यंत लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. बघा तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन एखाद्या स्पर्धेकडे कसा असतो तोही महत्त्वाचा आहे. एखादी स्पर्धा छोटी एखादी मोठी एखाद्यामध्ये संधी मिळेल न मिळेल. बघा संधी मिळेल न मिळेल पण त्याच्यातला अनुभवही महत्त्वाचा असतो. पहिले षटक संपले. धावा धाफलकावरती येते 14 बिनबाद 14. वैभव वैती खेळतात 9 वरती. विकी खेळतात 2 वरती. चांगला स्टार्ट श्रीराम कसराळीचा आपण पाहिलं आहे. ती चर्चा आपण करतोय. एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्हाला संधी मिळते काही वेळेला संधी मिळत पण नाही. काही वेळा जर आपण पाहिलं तर प्लेइंग 11मध्ये खेळण्याची संधी मिळत नाहीत. पण तुम्ही अशा मोठ्या स्पर्धामध्ये खेळणार ना मग तिथे मिळालेला अनुभव तोही तुमच्या पुढच्या प्रगतीमध्ये कदाचित फायदेशीर ठरू शकतो. जसं जे काही खेळाडूंची आहे ना ती समालोचकांची आहेत, ती लाईव्हवाल्यांची आहेत, ती पंचांची देखील आहेत. जितक्या स्पर्धा तुम्ही खेळाल बघणार त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार तितका अनुभव तुमच्या गाठीशी येणार आहेत. त्याच्यामुळे स्पर्धा छोटी असो किंवा मोठी असो संधी मिळो अगर न मिळो त्याच्यामध्ये भाग घेणं पार्टिसिपेट करणं आवश्यक आहे. खूप चांगला उल्लेख आपण केला की एखादी स्पर्धा पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे हे तुमच्यावर अवलंबून असतं. कारण बघा आजवर आपण ज्याप्रमाणे उल्लेख केला की भले तुम्ही प्लेइंग 11मध्ये असाल किंवा नसाल फक्त तुम्ही ती स्पर्धा कशी अनुभवता हे तुमच्यावर सर्व अवलंबून असतं. कारण बरेचसे खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे बरेचसे नामवंत खेळाडू आहेत. अनेकांची नावं नक्कीच या ठिकाणी घेतली जातील कारण हे जे खेळाडू आहेत ना हे आता टेनिस बॉल क्रिकेटचे सितारे आहेत. मात्र सुरुवातीच्या काळात
जवळपास 12वा खेळाडू 12th मॅनची भूमिका देखील त्यांनी पार पाडले. त्याच्यामुळे एखादी संधी, एखादी स्पर्धा किती छोटी असो किंवा मोठी असतो, एखादी संधी ज्यावेळेस तुम्हाला मिळते किंवा तुमचा संघ ज्यावेळेस तुम्हाला देतोय त्यावेळेस ती संधी सोडायची नाही आहे. ती संधी न सोडता त्या संधीचं सोनं कसं करायचं आहे हे आपल्यावर अवलंबून असतं. धावसंख्या झाली ती 14. गोलंदाज त्या ठिकाणी षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी येतोय यश पाटील. स्ट्राईक एंडला आपण वैभव वैती या खेळाडूला पाहतोय. अगदी बॉडीला खाली झुकवलं होतं, म्हणजेच कदाचित या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न असेल. स्लॉक स्लिप मात्र चेंडू ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर उचली घेणारा चेंडू टाकला गेला. चेंडू होते निर्धाव डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होते ती चर्चा आम्ही काय छेडली त्या दिशेने मी येणार आहे. कारण बऱ्याच जणांचा तेव्हा एखाद्या स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्याच्यामुळे या जो ग्रामीण धमाका आहे ना, याच्यामध्ये असं खेळणारे काही खेळाडू टॅलेंटेड आहेत, ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, क्षमता आहे. बऱ्याच वेळा संधी मिळते, काही वेळेला कदाचित प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याला मिळत नाही आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू तर शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं तर दिशा देण्याचा प्रयत्न केला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण होईल. दुसऱ्या ओव्हरचा खेळ, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, जिथे यश पाटील गोलंदाजी करतोय. वैभव 10वरती खेळतात. विकी त्यांना 2 धावांवरती साथ देत आहेत. सध्या स्कोर आहे तो बिनबाद 15 धावा झाल्यात. मागच्या मॅच आपण पाहिला असेल, प्रतापची ती खेळी, सौरभची ती खेळी आणि खास करून भागीदारी. कारण ज्यावेळेस एखादा मोठा धावफलक तुम्हाला उभा राहायचा असेल ना, तर तुमची भागीदारी महत्त्वाची असते. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळला. थोडंसं फंबल झालंय, चेंडूला उचलायला उशीर झालाय आणि याच काळामध्ये त्या ठिकाणी 2 धावा या पळून काढल्या गेल्या. 2 धाव्यानं धावसंख्या झाली ती तब्बल 17 धावा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ, नारंगी ग्रामीण धमाका, हे वाक्य जे आहे ना तुकाराम सर, हे अफलातून आहे. ग्रामीण धमाका, याच परिसरातील ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यासाठी ही स्पर्धा आहे. हा कुटुंबाचा चेंडू तो करण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी ही स्पर्धा आहे. म्हणजे मागच्या 2-3 वर्ष पाठी गेलो ना, तर आमचा जो नारंगीचा बी संघ ज्या गटामध्ये खेळतो त्या गटाकडनं भरपूर वेळा विचारणा झाली. कारण या मैदानावरती 2 अशा स्पर्धा होतात. एक NC चषक, ज्याच्यामध्ये निवडक 32 संघांना खेळण्याची संधी मिळते, आणि एक स्पर्धा असते जी अगदी 150 संघ खेळतात. मग त्याच्या व्यतिरिक्त स्पर्धा असावी, जो विचार पुढे आला होता या गटामधनं. हा फटका जोपर्यंत फील्ड करते, या गटामधनं जो विचार पुढे आला होता की या मैदानावरती खेळण्याची संधी असावी, एक स्पर्धा अशी असावी ज्या स्पर्धेमध्ये आपल्या विरारच्या पूर्वेकडील, म्हणजे इथून जर पूर्वेकडचा भाग गेला ना, आता घासकोपरी खेळतोय, घासकोपरी, कोपरी, चंदनसार, शिरगाव, कनेरपाड्याचा परिसर आणि विरार कनेरपाड्यावरनं तुम्ही लेप मारला तर पार तो फणसपाड्यापर्यंतचा वैतरणाचा परिसर, या सर्व परिसरातील खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्तानं खेळण्याची संधी मिळेल. त्यांच्यात टॅलेंट दाखवण्याची ही थोडीशी ऑपॉर्च्युनिटी त्यांना क्रिएट झाली आणि खूप चांगली मी म्हणेन ही जी स्पर्धा ऑर्गनाईज केल्या ना, अप्रतिम स्पर्धा आहे. ज्याप्रमाणे आपण वारंवार उल्लेख करतोय, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू यावेळेस पंच करायचं होतं. फिल्डर आहे त्या ठिकाणी पॉइंट रिझर्व्हमध्ये, त्यांना टिपलाय जाईल. संपलाय खेळ. पहिली विकेट डाऊन. मिस्टर वैभव वैती बॅक टू द पॅव्हलियन. आउट. गोलंदाजी राईट आर्म ओव्हर द विकेट आले. अगदी स्टंपच्या जवळ रे चेंडू हाताळताना ऑफ स्टंपच्या बाहेर कट करायचा होता, पण हा स्क्वेअर कट जमीन लगत नाही ठेवू शकले. कव्हर पॉईंटला फिल्डर होते, त्यांच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसरलाय. ज्यावेळेला तुम्ही स्क्वेअर कट करणार ना, त्यावेळेला बिटवीन द गॅप केला किंवा जमीन लगत ठेवा, दोन्ही ठेवू शकले नाही. बघा, हा अपिश खेळण्याचा प्रयत्न केला गेला, जमीन लगत नाही ठेवलं, गॅपमध्ये नाही खेळू शकलं. कदाचित तेच कारण होतं की वैभवला परतावं लागलं. मी वैभवचा उल्लेख त्याच करता केला. कदाचित पहिल्या पर्वामध्ये खेळण्याची संधी मिळाली, यावेळेला मिळालीही नाही तितकी ऑपॉर्च्युनिटी. पण हे सगळं घडणार ज्यावेळेला आता भारतीय संघ जरी पाहिला, T20चा संघ पाहिला, तर आज राजस्थान रॉयलकडनं यशस्वी जयस्वाल आणि वैभवची आपण बॅटिंग करतोय, सूर्यवंशीची. पण यशस्वी जयस्वाल त्या T20च्या क्रिकेटमध्ये नाही आहे, कारण तिथे अभिषेक शर्मा आहे. या सर्व गोष्टी घडतात. तुम्हाला संधी मिळते न मिळते, फक्त ज्यावेळेला मिळणार ना संधी, त्यावेळेला त्या संधीचं सोनं करायचं. कदाचित विचार मनामध्ये असा करायचा, मिळालेली संधी पुढे मिळेल न मिळेल, ही शेवटची संधी आहे आणि आपला खेळ दाखवायचा आहे, त्या उद्देशानं खेळायचं आहे. त्याच्यामुळे अप्स अँड डाऊन येणार, कधी खेळायला मिळणार, कधी खेळायला नाही मिळणार. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे तिथे येणारा अनुभव. तो या 2 षटकं संपल्यात. धावा धापलकावरती 1 गडी बाद 18. आणि क्रिकेटमध्ये जितका अनुभव तुम्ही घ्याल ना, तितकं क्रिकेट तुमचं बहरच जाईल.
यात काही शंकाच नाही आहे. बघा मगाशी देखील मी हाच उल्लेख केला की ज्यावेळेस संधी तुम्हाला मिळते त्यावेळेस संधी तुम्हाला दडवायची नाही आहे, त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. बघा कधी कधी काय असतं मित्रांनो, एखाद्या संघामध्ये रेग्युलर 11 खेळाडू खेळत आहेत, मग त्यापैकी एखादा खेळाडू ज्यावेळेस नसते ना, यावेळेस फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेनं, अगदी चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय नारंगी ग्रामीण धमाका 2026 मधील एक खणखणीत षटकार. हा चेंडू बघा फुलरले नव्हता, फुलरले अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता, मिडविकेट सीमारेषा पार धडलंय. आणि जसं आपण चर्चाही देखील करतोय की या नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान जसा सकाळचा खेळ असतो, दुपारचा खेळ असतो आणि रात्रीचा पण खेळ असतो. म्हणजे सकाळी खेळ चाले, दुपारी चाले, रात्रीच खेळ वेगळा चाले, रात्रीच खेळ चाले, तो वेगळा असतो, पण दुपारचं सत्र वेगळं असतं. पहिला तो कनेक्ट झाला होता, तो बाहेर गेला, कनेक्ट नाही झाला, तो फलंदाजाला बाहेर घेऊन चाललाय. बिहाइंड द विकेट यश रक्षकांना टिपलाय, झेल फलंदाज होतोय बाद. पाहू शकाल त्या ठिकाणी शपथवरती ऑफ स्टीमच्या बाहेर खेळण्याचं राहिलं, क्रॉस बॅटेड खेळायचं होतं इथे देखील. आणि बॅटची एज महत्त्वपूर्ण विकेट, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय मिस्टर विकी वैती. म्हणजे आघाडीला आलेले दोन्ही खेळाडू, हे दोन्ही खेळाडू मात्र डगआउटच्या दिशेनं परतले. 2 विकेट, धावत संख्या 24 ही फलकावर लागली गेलेली आहे. बिहाइंड द विकेट, या विकेटची नितांत गरज होती सध्याच्या घडीला, कारण ज्याप्रमाणे जी सुरुवात झाली होती आतापर्यंत जवळजवळ 24 धावा, जवळपास 2 षटक, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आणि इथून ह्या ज्या विकेट पडल्या गेल्यात, इथून कदाचित जो स्कोरबोर्ड आहे हा थोडाफार मंदावेल, थोडाफार कुठेतरी नक्कीच या विकेटचा फरक जाणवेल. योग्य विश्लेषण तुम्ही केलं, कारण जेव्हा सलामीची जोडी जाते आणि ज्यानं स्टार्ट केला तो बाद होतो ना, मग बॅटिंग करणाऱ्या संघाला नव्याने सुरुवात करावी लागते आणि ती करावीच लागणार आहे, ती नव्याने सुरुवात करावी लागणार आहे या सामन्यामध्ये. समोर खेळलाय, समोर मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडू खेळाय, जोपर्यंत लॉंग ऑनवरनं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, एकच धाव. इथून खेळाडू कक्षामध्ये भरपूर काही चाललं होतं की बाबा धाव, दुसरी धाव आहे, पण फटका खेळल्यानंतर थोडंसं रिलॅक्स झाले होते. जर आपण पाहिलं ना भाविकला, थोडंसं रिलॅक्स झाले होते. त्यांना म्हटलं की मिड ऑफला बीट केलंय, चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर जाईल, पण तितका कनेक्ट नव्हता झाला, बॅट थोडी हातामध्ये फिरली होती, त्याच्यामुळे तितका कनेक्ट झाला नव्हता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नव्हता. आणि या 1 धावाने धावफलक जाऊन पोहोचेल 25 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये तिसरं सुरू आहे. वेळ कुठल्याही प्रकारचा वाया घालू नका. शॉर्ट बॉल आहे, पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेलाय, बॅटच्या अगदी आतल्या कडेला चेंडू लागला होता. या कारणास्तव ज्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट करायचा त्या ठिकाणी फटका येत नाहीये. चेंडू जातोय तो म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सिंगल या ठिकाणी काढला गेला. एका धावेनं संघ पुढे सरकणार, धावत संख्या झाली ती म्हणजेच 26. बघा त्या 2 विकेट, तुकाराम सर, त्या 2 विकेट किती महत्त्वाच्या ठरल्या. आणि इथून मात्र जे नवीन खेळाडू आलेत ना, त्यांना अजूनही सेटल व्हायला वेळ लागेल, थोडासा वेळ द्यावा लागणार आहे, कारण टाइम स्पेंड करावा लागणार है. भाई थोड़ा सा वक्त दीजिए, आने वाला वक्त आपका साथ देगा. थोड़ा सा वक्त का भी साथ चलिए, वक्त के साथ चलिए, वेळेच्या सोबत थोडंसंही चला. आता पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय, मिड ऑफला बीट करतो, चेंडू चाललाय. हा जसा फटका खेळला तसाच डिसिजन झाला होता की बाबा 2 धावांसाठी धावायचं आहे. आता भाविकनं फटका खेळला, पण विनीतनं त्याला साथ द्यायची आहे, कारण ज्यावेळेला समोर चेंडू जाणार ना, तेव्हा नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज नाही, स्ट्रायकर एंड कॉल देतो. स्ट्रायकर एंड सांगतो 2 धावा आहेत की नाहीत, फटका खेळला की या गोष्टी आहेत. या मी का सांगतोय, कारण इन फ्रंट ऑफ द विकेट समोर चेंडू आला तर कॉलिंग स्ट्रायकर एंडची आहेत. बिहाइंड द विकेट ज्यावेळेला फाईन लेगला, थर्ड मॅनला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल ना, त्यावेळेला कॉलिंग नॉन स्ट्राईक एंडची असते. या सर्व गोष्टी अशा स्पर्धेमध्ये तुम्हाला शिकता येतात. नक्कीच. धावसंख्या 28 झाल्या, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शफलदात मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे. ह्या देखील फटका आडव्या बॅटने खेळायचा होता, अगदी बॅटच्या टोला चेंडू लागला होता. संधी निर्माण केली होती गोलंदाजानं, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही यष्टी रक्षकाला. कॅच ड्रॉप, पुन्हा मिळते संधी खेळण्याची. धाव संख्या झाली ती 29. जसं आता मागच्या काही दिवसामध्ये सोन्याचे भाव कोसळले होते, ड्रॉप झाले होते, तसा ड्रॉप झाला, कारण शैली वेगळी होती.
अशा वेळेला जेव्हा चेंडू वर उडतो ना तो थोडासा गिरकी घेतो, कारण बॅटच्या एजला लागलेला असतो. त्यावेळेला अशा पद्धतीने झेल टिपण्याचा इंडियन पद्धतीने प्रयत्न व्हायला हवा आणि तोच प्रयत्न कदाचित कमी पडला. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 2 गडी बाद 29. विनीत खेळतात 1 वरती, भाविक खेळतात 4 वरती. याच्यानंतरचा मॅच तोही महत्त्वाचा आहे. यानंतरचा सामना आपल्या भेटीला येतोय. आपण डीजे मास्टर आमचे रेडी आहेत. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा नारंगी ग्रामीण धमाका 2000. नारंगी गावात रंगलेत आणि अनेक संघांचं स्वप्न या नारंगीच्या मैदानावर खेळण्याचं आहे. एक स्पर्धा गणपत बाबूराव चषक ही एक स्पर्धा आपण पाहतोय, ज्या स्पर्धेमध्ये जवळपास 100च्या पलीकडे संघ खेळण्यासाठी येतात आणि अनेक संघ वेटिंग लिस्टवर असतात. लक्षात ठेवा, कारण प्रत्येकाला या मैदानावर खेळण्याची इच्छा आहे. अनेकांचं स्वप्न आहे नारंगीच्या मैदानावर खेळायचं आहे. का नारंगीचं मैदान म्हटलं तर या पंचक्रोशीतील नामवंत मैदान आहे. यावेळेस कट करतोय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, प्रोडक्शन आहे, फक्त सिंगल मिळेल. 1 धाव, एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावत संख्या झाली आहे ती 30 धावा. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 4थं षटक मात्र या ठिकाणी सुरू केले यश पाटील या गोलंदाजाला आपण पाहतो. पहिला स्पेल आपण यशचा पाहिला, 5 धावा पहिल्या स्पेलमध्ये यशनं दिल्या होत्या, 1 विकेट देखील प्राप्त केली होती. आपण आता यशचा दुसरा स्पेल पाहतोय. जसं आपण चर्चा देखील करतोय, यशनं जे यश मिळवून दिलं होतं ना तिथून मॅचमध्ये कमबॅक केलंय टीमनं. व्हाईट बॉल आकुडप्याचा चेंडू होता आणि व्हाईट बॉलचा इशारा होता. एक्स्ट्रा रन ॲड होईल स्कोरमध्ये 31. 31 धावा धापलकावरती. आता जितका वेळ घ्यायचा होता ना भाविकला आणि विनीतला तो त्यांनी घेतलाय. आता त्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे. टाइम आपने लिया आहे. आता टाइमला थोडंसं कॅल्क्युलेट करायचं आहे आणि खेळ दाखवायचा आहे. नक्कीच, आणि तेच केलंय. वेळ घेतलाय, टाइम स्पेंड केलाय, सेट झालोय आणि आता मला सेटल व्हायचंय. हा एक खणखणीत फटका, 6 धावा षटकार. गुड टेक स्ट्रोक खेळला गेला. बहुतांश टेनिस बॉल क्रिकेटपटू आताच्या घडीला अशा प्रकारचे फटके खेळत आहेत. अप फिल्डातून स्ट्रोक, अनेक धमाके होत आहेत आणि धमाके का होऊ नये, धमाके व्हायलाच हवे, कारण हा आहे नारंगी ग्रामीण धमाका 2026. जसं तुम्ही उल्लेख केला 26 मागच्या 2-3 वर्षामध्ये याचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे. त्याची चर्चा होईल. थोडंसं हिस्ट्री आपण जाणून घेणार आहोत या नारंगी ग्रामीण धमाकाची. आकोटाप्याचा चेंडू होता. आता नो बॉलचा इशारा, कारण याच्या अगोदर तुम्हाला 1/4 ओव्हरचा इशारा झाला होता. आता डोक्यावरनं पार झाला आहे चेंडू. त्याच्यामुळे जी मुभा होती ना ती मुभा संपली होती. एक चेंडू जो आकोटाप्याचा हाताळायचा बाउन्सर त्याची मुभा संपली होती आणि नो बॉल आणि त्यानंतर आलेला अफीटचा बॉल. गेल्यानंतर मात्र बॅटरनं आपलं रिॲक्शन त्या ठिकाणी दाखवलं होतं. हे अगोदर रिॲक्शन दाखवलं असं कदाचित एक्स्ट्रा धाव मिळू शकले असत्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू आहे. हुकचा फटका कन्वर्ट करायचा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. यावेळेस चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार, मिसफील्ड, नशिबाचा चौकार. 4 धावा आल्यात आणि खराब थोडीशी क्षेत्ररक्षण आपण पाहिले लॉंग लेग सीमारेषा जवळ. खराब क्षेत्ररक्षण, ज्या वेळेला धावा येत नव्हत्या, रन येत नव्हत्या, हा फटका बघा बॅटच्या वरच्या बाजूला लागला होता. लॉंग लेग सीमारेषेजवळ फिल्डर होते, आरामात पोहोचले होते, अगदी थांबले होते. तुम्ही या 4 धावा नाही दिल्या, 2 एक्स्ट्रा नाही दिल्यात. ज्या वेळेला धावांसाठी झगडावं लागत होतं विनेत्यांनी भाविकला, त्यांना तुम्ही हा एनर्जी दिले, थोडीशी एनर्जी दिले, जिथे रन येत नव्हत्या, धावा येत नव्हत्या. आता पुन्हा एकदा लिव्हिंग एज लागलाय. चेंडू चाला पाठीमागे निघून पाठलाग केला जातोय. आई चेंडू थोडासा गिरकी घेतोय. जोपर्यंत शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जाईल, पोचेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा चेंडूवरती. पूर्ण स्कोरबोर्ड जाऊन पोचला 4-4, 44, 2 गडी बाद, 44 धावा. या इनिंग मधला जर पाहिला तर इथे 2 आणि नंतरचे 6, 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 8 मध्ये 16 जर झाल्या तर 60 बनतील आणि 8 मध्ये 8 झाल्या तर 52 बनतील. नक्कीच, आणि तोच प्रयत्न असेल की 8 मध्ये आम्हाला 8चं डबल करायचे, 16 धावा करायच्या, 60च्या पलीकडे जायचंय. तोच प्रयत्न आहे यावेळेस मिड विकेटच्या दिशेनं.
चांगला फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिसफील्ड झालाय. प्रयत्न करायला होता मात्र कुठेतरी चुकी घडली. चेंडू मात्र सरळ निघून जातोय फिल्डरच्या डोक्याच्या वरून. 4 धावांसाठी चौकार. नाही, मी मागचा चौकार का बोल बरंजी त्याच करता म्हटलं होतं की तुम्ही तो धावपलक कुठेतरी थांबला होता. जसं एखादी गाडी बंद पडते त्यावेळेला थोडासा धक्का मारावा लागतो, स्टार्ट करावा लागतो आणि एकदा ती स्टार्ट झाली ना मग थांबत नाहीत. तो तुम्ही पुश केलंय, प्रतिस्पर्ध्याला तुम्ही पुश केले ते चौकारनं. आता पुश केलं, आता बॅट्समन खुश करणार. तुम्ही त्यांना पुश केलं आणि बॅट्समन सिक्सर मारून आता खुश करणार. खुश करणारा सिक्सर, षटकार. विनीतच्या बॅटमधला षटकार आपण पाहिलाय का. नेहमीच मी म्हणतो की ज्यावेळेला विनीत येतो ना त्यावेळेला धावांचं गणित जुळवायचं असतं आणि ते धावांचं गणित सध्या जुळवलं जातं आहे. 54 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा आहे धापलकावरती 54 धावा. धापलकावरती शेवटचे षटक कोण हाताळणार या गास्कबरी टीमनं. पुढचा मॅच तोही महत्त्वाचा आहे. दुसरा सामना आपण जर पाहिला या ठिकाणी तिसरा सामना असेल आजच्या दिवसातील. दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे. एका बाजूला असेल कोसमाई खार्डी आणि दुसऱ्या बाजूला असेल जीवदानी डोंगरपाडा. या दोन्ही टीमच्या कॅप्टननं रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस त्या ठिकाणी केली जाईल. 54 झालेत. खरोखरच विनीत कुठेतरी नक्कीच थांबला होता मात्र ह्या विनीतनं आता आपला वेग पकडलाय. 7 मध्ये 23 या ठिकाणी बनवल्या गेल्यात. एक कॅच देखील त्या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून ड्रॉप झाला होता आणि त्याचा फायदा पुरेपूर उचलला गेलाय. बघा मागचं षटक जर पाहिलं तर मागच्या ओव्हरमध्ये 2 सिक्सर आले, 2 चौकार आले, 2 धावाने 1 मिस्टर स्ट्रोक आहे. मिस्टर स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज जातोय, झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय. क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं ठरणार आहे या पूर्ण गटामध्ये. जर पाहिलं तर कदाचित तो चिंतेचा विषय आहे. चिंतेच्या पेक्षा चिंतनाचा विषय आहे. म्हणजे भाई सोचने का नाही बहुत बार सोच का विचार करना पकडा. म्हणून तो चिंतेचा आहे ना, तो तुमच्या चिंतनाचा विषय ठरू शकेल. पहिल्या चेंडूवरती कॅच झाला आहे, ड्रॉप पहिल्या चेंडूवरती लावले. जीवनदाम स्कोर 55 55. या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं ज्या चुका घडतायत मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश घासकोपरी या टीमकडून. कारण बघा कधी कधी मित्रांनो मिसफील्ड म्हणजेच खराब क्षेत्ररक्षण एक कलीचा मुद्दा देखील ठरू शकेल तुमच्या टीमसाठी. गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू यावेळेस ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने खेळला गेलाय. मात्र मागे प्रोडक्शन आहे, फिल्डर आहे, त्याने टिपलाय झेल. संपलाय खेळ. विनीत या ठिकाणी बाद होतोय. आउट. पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण तितका बॅटमध्ये कनेक्ट होऊ शकला नाही आणि परतावा लागले. फिल्डिंग फार महत्त्वाची म्हणून मी उल्लेख केला होता. आणि खास करून जे तुमचे लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेट, डीपवरती डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग हे जे आहेत ना बॉन्ड लाईन जवळ, हे त्या अगदी योद्ध्यासारखे सैनिकासारखे असायला हवे. डिफेंड त्यांना बरोबर धावा रोखता यायला हव्या, येणारे झेल टिपता यायला हवे. कारण तेच महत्त्वाचे ठरणार आहेत. तेच महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण अशा थोड्याशा फास्ट गेममध्ये कदाचित 4, 5, 8 धावा निर्णायक ठरतील. जसा एक चौकार गेला होता आणि त्या चौकारानं धाफलक वाढला गेला होता. एक चांगली खेळी साकारून विनीत माघारी परतल्यात. गोलंदाज सज्ज होतील. विजय आल्या आल्या फटका खेळण्याचा प्रयत्न यश वैतीचा, जोपर्यंत डीप स्क्वेअरकडून क्षेत्ररक्षक येतील म्हणून फिल्डिंग महत्त्वाची राहणार आहे. मी कालच्या 2 दिवसामध्ये इथे रत्नागिरी मंडणगडचे स्पर्धा पाहिली होती. त्याच्यामध्ये काही खेळाडूंची फिल्डिंग जबरदस्त होती. म्हणजे त्याने टिपलेले झेल, केलेली फिल्डिंग, रोखलेल्या धावा आणि योग्य वेळेला डायरेक्ट हिट, त्या पूर्णपणे मॅचवरती त्याचा प्रभाव टाकून गेल्या होत्या. म्हणून याही स्पर्धेमध्ये येताना फिल्डिंग महत्त्वाची आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक एक लक्षात ठेवा, विजयाची एक बाजू देखील ती असते. धावसंख्या झाली ती म्हणजे 56 आणि मी म्हणेन विनीतची ती विकेट खूप महत्त्वपूर्ण ठरलं आहे. कारण या अशा वेळेमध्ये विनीतला बाद करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे, अंदाज घेता आला नाहीये, फटका फसला होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर होता, मात्र तो झेलचा अंदाज त्या ठिकाणी त्या फिल्डरला घेता आला नाही. एक तर तुम्हाला पुढे जायचं होतं
आणि जर पुढे गेला असता तर कदाचित तो झेल तुम्ही पकडू शकला असतात आणि अंदाज नसल्या कारणास्तव तो कॅच होत नाहीये, तर या ठिकाणी मोजावे लागतात 2 धावा. योग्य विश्लेषण तुम्ही केलं. अंदाज थोडासा चुकला. पहिला ते फिल्डर जर पाहिलं ना तर पहिला मागे गेले होते. झेल घेण्याच्या अगोदर थोडीशी 2 पावलं मागे गेली, 2 पुढे यायला लागली. याचा अर्थ 4 पावलाचा प्रवास तुम्ही केला. मागे 2 गेला, पुढे 2 आला. ही 4 पावलं कदाचित तो चेंडू 2 पावलं पुढे पडला. 30 पहिला 2 पावलं पुढे येणं अपेक्षित होतं. जीवनदान आपले भाविकला. स्कोर 58-58. अजून एक फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये कोणी. जोपर्यंत फाईन लेगचा क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 धावा. आता कोणी रन घ्यायची, कोणी धावायचं, स्ट्राईक कोणी ठेवायचं, या सर्वांवरती विचार होतोय. 2 धावा झाल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न स्ट्राईक रोटेट करायचा होता आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला धावा लागते माघारी. धावा झाल्या धापलकावरती 60. जसा मी उल्लेख केला होता, इथून जर त्या 8 मध्ये 16 आहे तर 60 होतील. 60 बनल्यात पण शेवटचा बॉल बाकी आहे. एक हलकीशी धून आमच्या DJ राज चे ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. नारंगी ग्रामीण धमाका 2026. थँक्यू डीचे. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज त्या ठिकाणी तयार. यावेळेस पुढे येऊन खेळायचं होतं. पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. बॅटच्या अगदी वरच्या पट्ट्यावर तो चेंडू लागला गेलाय. ह्या कारणास्तव जो फटका एक्झिक्यूट करायचा होता तो फटका मात्र फलंदाजाच्या बॅटमध्ये येत नाहीये. बघा या ठिकाणी देखील ही विकेट रनआउटच्या स्वरूपात प्राप्त केली जात आहे. संघ थांबला गेला 61 या धावसंख्येवर आणि 62 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत. चला मी पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी कॉल देतोय. कोसमाई खार्डी टीम कॅप्टन आणि जीवदानी डोंगरपडा दोन्ही टीम कॅप्टन आला असाल तर प्लीज टॉस करण्यासाठी या. कोसमाई खार्डी टीम कॅप्टन आणि जीवदानी डोंगरपडा टीम कॅप्टन. बघा मॅच समोर तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी वैभव वैती जबरदस्त बॅटिंग. 7 चेंडू 10 धावा वैभवनं बनवल्या. विकीने जवळपास 7 मध्ये 11 धावा मात्र विनीतची ती बॅटिंग. विनीत अगदी तो योग्य वेळी बाद झाला आणि आता नक्कीच हा धावफलक कदाचित 70च्या पलीकडे जाऊ शकला असता. 8 मध्ये 23 विनीतनं बनवल्या. जबरदस्त बॅटिंग विनीतने केली. मात्र गोलंदाजी जर आपण पाहिली तर विशाल पाटील जवळपास आपण 1 स्पेल पाहिला. विशालचा 11 धावा दिल्या. यश पाटीलच्या आपण 2 स्पेल पाहिले 29 धावा यशनं दिल्या. साहिलचा आपण 1 स्पेल पाहिला 11 धावा आणि विजय पाटील 7 धावा. धावसंख्या 61 बनवल्या आहेत श्रीराम कसराली या टीमनं आणि 62 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत त्या गास्कोप्री या टीमला. 5 षटकांचा खेळ आहे. 30 चेंडू धावा करायचे 62. कशा प्रकारे घडामोडी घडतील ऐकूया आपण सुमधुर संगीत आणि त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. तुझे आईलो पे दर्शनाला नको पायऱ्या या घरा. तुझे आईलो पे दर्शनाला नको पायऱ्या या घरा. चला पुन्हा एकदा कॉल देतोय मी. जीवदानी डोंगरपाडा टीम कॅप्टन. यस जीवदानी डोंगरपाडा टीम कॅप्टन आहेत. कोसमाई खार्डी टीम कॅप्टन आपण आलात का? आला असाल तर लगेच आपण टॉस करण्यासाठी या. मधल्या वेळेमध्ये या इनिंग ब्रेकमध्ये लक्षात ठेवा टॉस होणं गरजेचं आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी, नारंगी ग्रामीण धमाका 2026, NCC क्रिकेट क्लब नारंगी, क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी आपण आजपासून पाहत आहोत. 3 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे याच क्रीडा संकुलनामध्ये. चला क्षेत्ररक्षण देखील लगेच लावून घ्यायचं आहे आणि मी विनंती करतोय गास्कोप्री या टीमला का आपण आपली देखील सलामीची जोडी आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 30 मध्ये 62 बनवायचे आहेत. आव्हान बघा जवळपास म्हणजे 1 to 4 तुम्हाला करावे लागतील आणि अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस तुम्हाला टार्गेट मोठं येतं ना त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग ह्या पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास 15 ते 20 धावा जेणेकरून त्यानंतरचा प्रवास तो थोडासा तुमचा सुखद होईल असं आम्ही ठामपणे म्हणू शकतोय. आणि इथून जर या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये कमी धावा जर आल्या
तर पुढचा प्रवास तुमचा नक्कीच कठीण होईल. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे अक्षरशः कुठेतरी मोठी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस येते त्यावेळेस मी तर म्हणेल कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं गरजेचं असतं. नाणेफेक त्या ठिकाणी केली जात आहे दोन टीमच्या दरम्यान. एका साईडला आपण जीवदानी डोंगरपाडा टीमला पाहिलं आहे, त्या टीमनं टॉस जिंकले आणि यश चंद्रकांत भोईर आज कोसमाई खाडी टीमचे कर्णधार आहेत. शतरक्षण स्वीकारले जीवदानी डोंगरपाडा या टीमनं आणि कोसमाई खाडी टीमला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. चला बॅटर जाऊ द्या, विनंती करतोय घासकोपरी फलंदाज पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये त्वरित. थँक्यू. ग्रामीण धमाका, ग्रामीण परिसरातील संघ, ग्रामीण परिसरातील खेळाडू आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. अशाच ग्रामीण विभागानं टेनिस बॉल क्रिकेटला अनेक रथी महारथी दिलेले आहेत, लक्षात ठेवा. आज आपण मोठमोठ्या खेळाडूंची नावं पाहतोय, मात्र खऱ्या अर्थानं ते देखील ग्रामीण विभागातूनच ते खेळाडू पुढे आलेत. बरेच म्हणजे चांगला उल्लेख तुम्ही केला. कदाचित तुम्ही गल्लीमध्ये तुमच्या आळीमध्ये तुमच्या गावामध्ये नाही खेळलं ना तर तुम्हाला ओळखच मिळणार नाही. फार रेअरली अशी उदाहरणं असतील ना की तो डायरेक्टली मोठ्या स्टेजवरती डिस्प्ले झाला असेल. कितीतरी असे खेळाडू आहेत ना ज्यांनी पहिला आपल्या गल्लीकरता आपल्या आलीकरता आपल्या गावाकरता क्रिकेट खेळलं आणि तिथे मिळालेला फेम किंवा तिथे खेळलेला खेळ त्यांना पुढच्या प्रवासामध्ये फायदेशीर ठरला. म्हणून गावासाठी क्रिकेट खेळा, सुरुवात करा आणि ज्यावेळेला मोठं व्हाल ना त्यावेळेला पण गावाला विसरू नका. ते देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नाही, खरी गोष्ट आहे. कारण मी तर हेच नक्कीच मी सर्व संघाने म्हणत असतो, यावेळेस थोडेसे ऑफस्टमच्या बाहेर आले होते खेळण्यासाठी. आता चेंडू पहिला चेंडू आपण पाहिला तर डाऊन द लेग व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातो. एका धावेनं या ठिकाणी सुरुवात होते. कारण जे घरटं आपल्याला ऊब देते ना, जे घरटं ज्यावेळेस आपला जन्म होतो त्यावेळेस अक्षरशः आई आपल्या जवळ घेऊन आपल्याला ऊब, तशाप्रमाणे क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आपल्या गावचा संघ ऊब देते. मग ज्यावेळेस तो खेळाडू मोठा होतो ना त्यावेळेस त्या घरट्यानं म्हणजे ज्या टीमनं ज्या गावानं तुम्हाला मोठं केलं त्या गावाला विसरायचं नाही आहे. ऑन साईडला यावेळेस फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाही आहे. मिडॉनच्या फिल्डरनं खूप चांगला प्रयत्न केला, चेंडूला अडवलं गेलं. तत्पूर्वी या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. चांगला उल्लेख तुम्ही देखील केला. कारण जसं आईचा उल्लेख केला बघा, माता आणि माती थोडासा तो काना आणि वेलांटीचा फरक असतो, पण दोन्ही आपल्याला नाव देतात. एक माता अर्थात आई आपल्याला जन्म देते, आपल्याला शिकवते या जगामध्ये कसं वागायचं कसं जगायचं ते शिकवते. आणि माती जी खऱ्या अर्थानं आपल्याला नाव देते. म्हणून त्या मातीशी कायम इमान ठेवा. ज्या मातीनं आपल्याला नाव दिलं, ओळख दिली, त्या मातीशी इमान ठेवायचे. म्हणून मी नेहमी सांगतो की सामने हो मंजिल तो रास्ता ना मोडना, जो भी दिल में है जो सपना ना तोडना. जे काही मिळवायचं ना तिथून परत नाही यायचं. सामने हो मंजिल तो रास्ता ना मोड़ना, जो भी दिल में है सपना वो ना तोड़ना, कदम कदम पे मिलेगी कामयाबी तुम्हें, बस सितारे चुनने की कोशिश में कभी अपने ज़मीन को ना भूलना. त्यामुळे मिळतील तुम्हाला, यशस्वी होतील. पण या आपल्या मातीनं जे नाव दिलं, जी ओळख दिली, कारण ती माती आपल्याला नाव देते, आपली ओळख देते, त्याची जी इमान टाकायचं आहे ते मोठं होतं. आपण मोठं होतं, प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं. अजून एक रन मोठं व्हायचं नाही, मोठं का होऊ नये, प्रत्येकानं स्वप्न पाहायचं आहे, मोठं व्हायचं आहे, मोठं बनायचं आहे. पण मोठं होत असताना आपल्याला जिथून ओळख मिळाली, आपल्याला जिथून नाव मिळालं, त्या गावाला त्या मातीला कायम स्मरणात ठेवायचं, आठवणीत ठेवायचं आहे. नक्कीच. आणि ते जर तुम्ही केलं नाही तर मात्र आपण असे बरेचसे काही गावं आहेत. यावेळेस फ्लिकचा फटका आहे, जागेवरून चेंडूला पिक केलं होतं आणि या ठिकाणी देखील फटका बसला आहे. मागे फिल्डर आहे वाईडिश लॉंग ऑन डीपला, त्यांना टिपलाय झेल, संपलाय खेळ. खूप चांगला मुद्दा आपण छेडला होता. खऱ्या अर्थानं बघा, अगर सांगायचं नक्कीच या ठिकाणी आवडेल की बहुतांश म्हणजे आत्ताचं टेनिस क्रिकेट बॉल आणि मागचं टेनिस क्रिकेट जे पाहिलं आपण, तर मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं तशी बरीचशी गावं आहेत ज्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपलं नाव उंचावलं होतं. मात्र त्यानंतर मात्र ज्या वेळेस त्या गावातील खेळाडूंना प्रसिद्धी प्राप्त झाल्यानंतर ते व्यावसायिक टीमच्या माध्यमातून क्रिकेट खेळू लागले, त्यावेळेस ते स्वतःच्या गावाला विसरले. आणि गावाला विसरल्यानंतर आत्ताच्या घडीला आपण हे चित्र पाहतो की आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या गावाचं मोठं नाव होतं त्या गावाचा आता नावाचा उल्लेख देखील होत नाही आहे. नाही, दोन्ही गोष्टी आहे. म्हणजे तुम्हाला हा विकेट बघा, पहिला लवकर बाद झाले होते आणि प्रमुख फलंदाज होते. म्हणजे ज्यांच्या अवतीभोवती कदाचित घासकोपरीचा संघ खेळतो ना, असा फलंदाज बाद झाला विशाल.
त्याची खेळी महत्त्वाची असते. एक जो मुद्दा चढला आपण येणार आहेत या षटकाच्या समाप्तीनंतर. सध्या धावा आहेत धावफलकावरती 5 चेंडूचा खेळ झाला आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होता ओमकार. जबाबदारी फार मोठी आहे, जिम्मेदारी मोठी आहे, पाठलाग करायचा आहे. तो या धावांचा शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला होता, दिशा द्यायची होती. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक पोचेल, फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण आहेत. हे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत त्या 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24मध्ये 56 धावा, 14ची सरासरी इथे पार करायची. जसा तुम्ही मुद्दा चढला होता की बरेच जण म्हणजे काही प्रसंग असतात किंवा काही खेळाडू असे असतात, पण बघा ज्यावेळेला तुम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून जाता त्यावेळेला असं नाही की व्यावसायिक क्रिकेट खेळलंच नाही पाहिजे, खेळलंही पाहिजे. जर नाही खेळलं तर तुमच्या टॅलेंटचा कदाचित उपयोग होणार नाही, तुमची गुणवत्ता वाया जाईल. तिथे तुम्ही खेळायचंच आहे, प्रोफेशनलपणा दाखवायचं आहे, गुणवत्ता तिथेही तुमची सिद्ध करायची आहे. फक्त त्याची सांगड बरोबर घालता यायला पाहिजे. ज्यावेळेला गरज आहे गावाला त्यावेळेला गावासाठी खेळा, आणि ज्यावेळेला गरज आहे त्यावेळेला तुम्ही व्यावसायिक क्रिकेट देखील खेळलं पाहिजे. नाही तर काय होईल माहिती आहे का, म्हणजे मोबाईल भारीवाला घेतला आहे, म्हणजे 17 प्रो घेतला आहे, पण त्याच्यामधले सॉफ्टवेअरचा वापरच होत नाही, फक्त फोटो काढण्यापुरताच होतो आहे. तसा करायचं नाही आहे. त्याचा वापर, त्याच्यामध्ये असलेला प्रोसेसर त्याचा वापर करता आला पाहिजे, ॲप्लिकेशन तुम्हाला वापरता यायला पाहिजे, आणि त्याचा जो कदाचित अजून आपल्या ज्ञानासाठी उपयोग करता येईल तो करता यायला पाहिजे. नाही तर फक्त मोबाईल, फक्त किती तो कॅमेरा किती इमेज चांगली काढतोय त्याच्यावरती फक्त डिपेंड राहील. त्याच्यामुळे बरेचसे असे प्रसंग आहेत की 17 प्रो असतो पण बाकीचे फंक्शन माहितीच नसतं आतमध्ये काय काय आहेत, असे खेळाडू आहेत. कारण ज्याच्यामध्ये गुणवत्ता असते पण त्याचा वापर योग्य वेळा होत नाही. धावसंख्या फलकावर लागली गेली. त्याचं आम्ही सुरुवातीला म्हटलं होतं 62 करायचे तुम्हाला, आणि 62 धावा ज्यावेळेस तुमच्या समोर आहेत त्यावेळेस तुम्हाला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक खूप महत्त्वाचं होतं. यावेळेस ऑफ साईडला फटका फसला, मिसटायमिंग खेळला गेलाय. जवळजवळ मिडॉनचा फिल्डरनं प्रयत्न केला होता झेलच्या खाली पोहोचण्यासाठी, मात्र तो पोहोचू शकला नाही आहे. तर सुरुवातीपासून आक्रमण खेळी करणं गरजेचं होतं. कारण हे देखील मी उल्लेख केला होता की 62 करायचे आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 15 ते 20 धावा या तुमच्या फलकावर लागणं गरजेचे आहेत. मात्र या ठिकाणी कंडिशन थोडीशी बिकट पाहायला मिळते, आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये कदाचित एकच असा खेळाडू आहे तो बाहेर काढून आणू शकतो. प्रसाद जाधव. प्रसादकडे ती क्षमता आहे, गुणवत्ता आहे त्याच्याकडे. या खेळाडूकडे गुणवत्ता आहे. प्रसाद प्रतिसाद देतोय, जसं आपण बोललो ना प्रसादचा हा प्रतिसाद आहे, आणि टाळ्यांचा जो आवाज आलाय त्याच करता आलाय. अगदी मच निडेड षटकार, सिक्सर. थँक्यू. इथे ऑफ स्टंपच्या जवळजवळ बाहेरचा चेंडू होता आणि खरोखर मस्ट निडेड अफलातून फटका, आणि फटक्यांची गरज आहे. बघा 21मध्ये 49 बनवायचे आहेत, अशा फटक्याची तुम्हाला गरज आहे. नारंगी ग्रामीण धमाका आपण या ठिकाणी खेळतोय, धमाके व्हायला हवेत. आणि ज्याप्रमाणे उल्लेख केला की प्रसादच्याकडे ती क्षमता आहे, त्या ताकदीचा तो खेळाडू आहे, आणि प्रसादनं ते केले सिद्ध. आणखीन एक फटका, बिग हिट, षटकार. असा प्रसादचा प्रतिसाद पाहिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरनं चेंडूला खेचून मारलाय आणि लॉंग ऑन सीमारेषा पार धाडलाय. म्हणून मी प्रसादचा उल्लेख केला होता. आणि बऱ्याच वेळेला असं समाचार आमचे घनश्याम भोईरे शिरगावचे नेहमीच सांगतात, बाबा अगोदरचं कळते का कोण काय करणार आहे. ते एक प्रेडिक्शन असतं, कोण चांगला खेळ करू शकतो किंवा कोण चांगला खेळ दाखवू शकतो. 2 षटकार आले आहेत, एक 6 ऑफ स्टंपच्या बाहेर कट करायचा होता. लेंथ करायची तर तितकी छोटी नव्हती. क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जाईल, भाई इतना छोटी गेंद नाही थी, इतना रूम नाही था, इतकी जागा नव्हती. बॅकअप द हँड चेंडू हाताला गेला होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न प्रसाद यांचा. धावा आहेत धावफलकावरती 19. शेवटचा बॉल बाकी आहे दुसऱ्या षटकातील. स्विच हिट. यावेळेस देखील उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, मात्र ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर हा चेंडू हाताळला गेला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 21 धावा. आता 20 धावा झालेल्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 19 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस देखील ऑन साईडला फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑनच्या दिशेनं फिल्डर आहे, त्यानं टिपलाय झेल, संपलाय खेळ. प्रसाद या ठिकाणी आउट. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय 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 राम।
मोठी विकेट आहे, ही मोठी विकेट आहे. कारण प्रसादनं कुठेतरी ती विजयाची चाहूल लावली होती. घासकोपरी या टीमला धुमाकूळ सुरू केला होता. 2 धमाके आपण प्रसादच्या बॅटमधून पाहिले होते. त्यानंतर त्याच प्रसादला त्या ठिकाणी शांत केले गेले. 20 धाव फलकावर 2 गडी बाद 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टार्गेट आहे 62 धावांचं आणि 18 मध्ये या ठिकाणी बनवायच्या आहेत त्या 42 धावा. इक्वेशन तुम्ही पाहू शकाल DBN लाईव्हच्या माध्यमातून. 18 मध्ये 42 धावा. नारंगीचं मैदान आव्हान कठीण आहे, अशक्य नाहीये. त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही प्रयत्न केलात तर या धावा देखील होऊ शकतील, यात काही शंका नाहीये. जर परिस्थिती पाहिली ना तर परिस्थिती त्या बाजूला पण अशीच होती. असं काही तिथेही काही परिस्थिती एकदम वेगळी नव्हती. परिस्थिती बदलली त्यानंतर विनीतचं ते आक्रमण केलं गेलं होतं, तिथून परिस्थिती बदलली आणि तोच विनीत सध्या गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पायावरचा चेंडू होता, फेक केले चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे हो 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 हो, चेंडू हातात निसटला असा प्रसंग घडला होता. ज्या वेळेला तो चौकार लॉंग लेग सीमारेषा पार आला होता ना त्यावेळेला मी म्हटलं होतं तो तुम्ही थोडासा पुश केलाय, बंद पडल्या गाडीला तुम्ही धक्का दिलाय आणि त्यानंतर गाडी सुसाट चालली होती. आताही ती गाडी सुसाट जाणार आहे कारण असा प्रसंग पुन्हा एकदा घडलाय. पायावरचा चेंडू होता ओमकारच्या आणि त्यांना फ्लिक केलं होतं स्क्वेअर लेग सीमारेषा पार, चौकार. नशिबाचा चौकार. क्षेत्ररक्षण खराब झाले त्या ठिकाणी. हो, यावेळी धीम्याकडे चेंडू ओळखता आला नाहीये, फटका फसलाय. जे ट्रॅप रचला होता गोलंदाजानं त्या ट्रॅप मध्ये अडकला गेलाय. फलंदाज बाद मिस्टर ओमकार आउट. ओमकार 6 धावसंख्येवर हा खेळाडू बाद झालाय. बघा, ज्याप्रमाणे आम्ही सकाळी देखील उल्लेख केला होता की ज्यावेळेस मोठा धावफलक असतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची काय असते तर भागीदारी, आणि ती भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळाली नाही आहे घासकोपरी या टीमची. बरेचसे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आलेत नो डाऊट, मात्र त्या ठिकाणी काही टाईम स्पिन करणं खेळपट्टीवर गरजेचं होतं. एक त्या ठिकाणी एखाद्या खेळाडूला अँकर रोल अदा करायचा होता, काही वेळ मैदानाच्या आतमध्ये उभं राहायचं होतं, मग ते चित्र दिसलं नाही आहे. अगदी विकेट आणि सलग आता मात्र पाहिलं आपण तर 3 विकेट गमावल्या आहेत श्री घासकोपरी या टीमनं. श्री गणेश घासकोपरी हा संघ स्ट्रगल करतोय. धावत संख्या 24 झाल्या, 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही काही धावांची गरज आहे. विनीत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला, नशिबाचा चौकार तो आला, तरी देखील मात्र दुसऱ्या चेंडूवर ऑप्सी केले या गोलंदाजानं. आणि जसा तुम्ही उल्लेख केला चेंज ऑफ पेस केला होता, गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला होता, तर ते बदल करावे लागतात कारण स्ट्रोक प्लेअर होते. ओमकार स्ट्रोक प्लेअर होते, त्यांना थांबवण्यासाठी तो बॅकअप द हँड आला स्लोअर वन आणि त्याच्यामध्ये ते बीट झालेत. विजय पाटील आले पहिला चेंडू फेस करताना. टॉप एज लागला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, त्याने टिपलाय झेल, एका पाठोपाठ एक लागलाय, दुसरा धक्का आणि विनीतला लाभले दुसरं, हे तिसरं यश. अगदी तो स्ट्रोक खेळताना जर आपण रिप्ले पाहिला, अजून 15 चेंडू आहेत आणि 15 चेंडूमध्ये अजूनही 38 धावांची गरज आहे. चेंडूवरील ती नजर हटवली होती हा स्ट्रोक खेळताना आणि त्या कारणास्तव तो फटका परफेक्टली एक्झिक्यूट झाला नाहीये. धावा 24 आणि 24 या धावसंख्येवर गाडी थांबले या ठिकाणी श्री गणेश घासकोपरी या टीमची. खेळाडूंचा हा आहे हो मान, क्रिकेट आमची आणबान शान. खेळाडूंचा हा आहे हो मान, आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना. टायटल सॉन्ग आपण ऐकलं होतं ज्यावेळेला स्पर्धा पार पडली होती. हा मॅच आहे जसं तुम्ही उल्लेख केला होता की बाबा एका पाठोपाठ 1-2 धक्के लागल्यात. विनीत ऑन हॅट्रिक आहे, 2 विकेट देणार. डब्ल्यू ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, विदिन द स्टंपमधला चेंडू होता, जोपर्यंत कव्हरला क्षेत्ररक्षक थोडंसं मिसफील्ड झालं. 2 धावाई चेंडूवरती पूर्ण खराब थ्रो. जिथे सिंगल होती तिथे डबल होती तिथे ट्रिपल. बाई या डबल ट्रिपलमध्ये थोडासा ट्रबल होऊ शकतो. खेळ देखील तितकाच ट्रबल तुम्हाला देऊ शकतो. अशा सामन्यामध्ये या 3 धावांमध्ये धावफलकामध्ये येईल वाढ. 27 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. 35 रन अजूनही करायचे आहेत. 14 चेंडू 35 धावांची गरज. मॅच अजूनही संपली नाही आहे. इथूनही मॅच टर्न होऊ शकेल, इथूनही मॅच आपल्या बाजूने येऊ शकेल, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. यावेळेस देखील
अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता, मात्र डाऊन द लेग स्टंप सोडून हा चेंडू जातोय. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा तुमच्या खात्यामध्ये येत आहेत. असं नाही आहे की धावपळक थांबलाय. अतिरिक्त धावा बघा, ओव्हर थ्रोनं तुम्हाला धावा मिळत आहेत, व्हाईटच्या स्वरूपात तुम्हाला धावा मिळत आहेत. आता खऱ्या अर्थानं तुमच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक यायला हवेत आणि ते अगदी योग्य वेळेवर यायला हवेत. ना म्हणजे तुम्हाला सांगायचं काय की एक्स्ट्रा रन आल्यात, पण एक्स्ट्रा एफर्ट तुम्हाला लावायचा आहे. तर मोठे फटके खेळण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट तुम्हाला लावायचा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पॉईंट आणि कव्हरच्या मधून चेंडू चाला बॉन्ड लाईन जवळ. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील, फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. हळूहळू सामना चाललाय, अगदी जवळ चाललाय, कारण सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 30, अजून 32 करायचे आहेत. 32 करायचे आहेत. शेवटचा चेंडू असेल आणि पुढे होऊन यावेळेस समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी 1 बॉल चेंडूला अडवला गेला लॉंग ऑनच्या दिशेनं. 2 धावा या ठिकाणी मिळतील. प्रयत्न सुरू आहेत, असं नाही की प्रयत्न केले जात नाही. मोठमोठे फटके खेळण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र खूप चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते गोलंदाजामार्फत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा बनवल्यात श्री गणेश घासकोपरी या टीमनं, त्या म्हणजे 32. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 मध्ये बनवायच्या त्या 30 धावा. 12 चेंडू 30 धावा. ऐकूया आपण संगीतला आणि त्यानंतर येऊया मॅचच्या दिशेनं. थँक्यू. पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेनं जातोय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 30 धावांची आवश्यकता. मध्ये 30 बनवायचे आहेत. म्हणजे एक आपण कॅल्क्युलेट विचार केला ना मित्रांनो, तुम्हाला 6 चेंडूमध्ये 15 बनवायचे आहेत आणि 6 मध्ये ज्यावेळेस तुम्हाला 15 बनवायचे आहेत त्यावेळेस 1 ते 2 मोठे फटके, 1 ते 2 मोठे फटके तुम्हाला खेळायचेच आहेत. तोच प्रयत्न यावेळेस सफल होऊन चेंडूला मात्र खेळला गेलाय. चेंडू जातोय तो म्हणजे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार आलाय. चौकार आला या ठिकाणी. जसं गाणं आलं हृदयी वसंत, आणि थोडंसं वसंत ऋतू आल्यानंतर नवी पालवी फुटते, तसं धावांना थोडंसं पालवी फुटले. जे डगआउट शांत होतं, सध्या घासकोपरीचा डगआउट शांत होता, तिथे टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज येत असताना 62 धावांचा पाठलाग केला जातोय. सध्या धावफलकावरती धावा 36. 26 धावा अजूनही करायचे आहेत. 26 धावांचा पाठलाग अजूनही करायचे आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. भाविक स्ट्रायकरला फलंदाज यश आहेत उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू फ्लिक करत होता. चेंडू चाला पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाही आहे. चांगली कॉलिंग 1 रन या चेंडूवरती पूर्ण. स्कोर 37. 25 धावा करायचे आणि चेंडूचा खेळ आलाय तो 10 चेंडू 10 मध्ये करायचे 25. बघा सुरुवात चांगली केली. मी म्हटलं 6 मध्ये तुम्हाला 1 किंवा 2 मोठे फटके मारायचे आहेत, त्याच्यामध्ये मी 1 मोठा फटका खेळलाय. 1 चौकार तुम्ही पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकलाय. 2 मध्ये आतापर्यंत बनवले ते तब्बल 5. येणाऱ्या 4 मध्ये तुम्हाला जवळपास 10 बनवायचे आहेत, म्हणजे मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल. हो, खोलवा टप्प्याचा चेंडू आहे, खूप चांगला चेंडू हाताळला गेला. काय घडलंय त्या ठिकाणी, प्रयत्न तर केला होता, थोडंसं पॉपिंग क्रीजच्या पुढे देखील बॅटर आला होता, मात्र मला वाटतं डायरेक्ट स्टंपला हिट लागल्यावर हा फलंदाज मात्र क्रीज मध्ये नव्हता. या कारणास त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. विकेट डाऊन. मागे जात असताना थोडासा वेळ जास्त घेतला. कदाचित जो खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता ना, त्यावेळेला थोडंसं बॉल ओव्हर आले होते हा फटका खेळताना. आता समीकरण इंटरेस्टिंग आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 9 मध्ये करायचे आहेत 25. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. संस्कार.
नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते संस्कार, तर भाविक लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू खेळा. एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 रन 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावांची अजूनही आवश्यकता. 8 बॉल 23 धावांची आवश्यकता. पुढचे 2 चेंडू महत्वाचे आहेत. 8 मध्ये 23 आहेत, पण पुढचे 2 चेंडू महत्वाचे की शेवटच्या षटकामध्ये किती रन राहतील. 20च्या वर राहतील, 20च्या खाली राहतील, 18च्या आसपास शेवटच्या षटकामध्ये राहतील. कारण भाविक सध्या 18 नंबरचा टी शर्ट त्यानेही परिधान केलाय. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा होतोय. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 8 मध्ये 22 करायचे. 22. 8 चेंडू 22 धावा. हे 2 चेंडू दोन्ही टीमसाठी महत्वाचे आहेत. मात्र बघा चर्चा झाली आहे, दोन्ही खेळाडू एकत्र आले, थोडंसं नक्कीच बातचीत केली आहे की येणाऱ्या या 2 चेंडूमध्ये काय करायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. मिड विकेटच्या दिशेनं चेंडू निघून गेला होता. मात्र जवळजवळ डीप स्क्वेअरमधून फिल्डर येईपर्यंत या चेंडूवर देखील 2 धावा आलेत. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. धावा संख्या झाली ती 42. आता 7 मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. म्हणजे येणारा हा चेंडू आहे ना, हा येणारा चेंडू खूप मौल्यवान आहे. म्हणजे आखरी गेंदे शेष, दोनों के लिए विशेष. शेवटचा चेंडू बाकी, बरंच काही मॅच मधला बाकी राहणार आहे. शेवटचा बॉल 7 मध्ये 20. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरनं. जसा संस्कार आले तसा धावांचा वेग वाढलाय, ओघ वाढलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. ज्यावेळेला मी म्हटलं होतं की शेवटच्या ओव्हरमध्ये किती राहणार, भाविकचा टी शर्टचा नंबर 18 आहे आणि बरोबर 18 रन आता बाकी राहिल्यात. असाही विराट कोहलीचे फॅन असतात जे 18 नंबरचा टी शर्ट घालतात. काल मुंबई इंडियन्सला मोठा दणका विराट कोहलीनं दिलाय आणि तिथे देखील 18 रन जिंकले होते. आता तितक्याच 18 रन आता बाकी आहेत. मुंबई इंडियन्स RCBचा मॅच पाहिलाय, 18 धावाने तिथे RCB जिंकलायत आणि 18 धावा आता घासकोपरीला करायच्या. 6 बॉल 18 धावांची आवश्यकता. आयात या नारिंगी गावात भारी सामना रंगणार आयात या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार आयात या नारिंगी गावात. सामना रंगणार आणि सामना रंगला या ठिकाणी. 6 मध्ये बनवायचे 18. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेला होता, मात्र पाण्यासोबत नो डाऊट श्री गणेश घासकोपरी टीमच्या कॅप्टननं मॅसेज देखील या दोन्ही खेळाडूंना दिला असेल. कसं खेळायचं बघा. 6 मध्ये तुम्हाला 3 ठोकायचे आहेत. हा मॅसेज कॅप्टननं 101% दिला असेल. जास्त काय तुम्हाला तिथे करायचं नाही आहे. 6 मध्ये तुम्हाला 3 षटकार ठोकायचे आहेत. मात्र जो मॅसेज दिला आहे तो मॅसेज या ठिकाणी पूर्ण केला जाईल का. 18 करायचे आहेत. 6 मध्ये 18 करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर एका बाजूला आपण पाहतो तर टीम श्रीराम कसराली या टीमनं प्रणयवर विश्वास दाखवलाय. आपल्या टीमच्या विजयाची धुरा प्रणयच्या हाती सुपूर्द केली आहे. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर प्रणय आलाय. या 6 चेंडूमध्ये 18 डिफेन्स करायचे प्रणयला, तर दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी यश पाटील नावात यश आहे. टीमला देखील 18 धावा बनवायचे आहेत. 18 धावा बनवल्या तर नक्कीच यशस्वी व्हावा. यश या ठिकाणी खेळतोय आणि तो विश्वास यशवर आहे. कंपॅरिझन जर पाहिलं आपण बघा, कंपॅरिझन या ठिकाणी पाहिलं तर श्रीराम कसराली 54 सफल झालेत. यशवर आहे विश्वास आणि त्या विश्वासाला त्या ठिकाणी यशनं सार्थक ठरवलंय. हा खणखणी षटकार. डीजे मास्टरनं पुन्हा एकदा तेच गाणं लावलंय का. ते गाणं आल्यापासून मॅचमध्ये रंग आलाय. त्या गाणं लागलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार, सिक्सर. थोडंसं जास्त वेळ घेतला असं वाटलं फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. अशा सामन्यामध्ये ज्यावेळेला 5 षटकाचा सामना, ज्यावेळेला पिच रिपोर्ट होतो ना भारतजी, आपण ज्यावेळेला चर्चा केली होती की या गटामध्ये खेळणाऱ्या संघाला 4 षटकांच्या सामन्याची सवय आहे. 5वं षटक कोण टाकणार हे अजून ठरवलं जात नाहीत. शेवटच्या जर पाहिलं तर त्या ओव्हरमध्ये
ज्या रन आल्या होत्या त्या रन तितक्या कमी होत्या. त्यांचा पाठलाग जो करायचा होता आता 18 धावांचा पाठलाग जो करायचा आहे या टीमला, सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 50. तर त्या साईडला 54 होत्या, इथे 44 होत्या, थोडासा फरक आहे. थोडासा ज्यादा हुआ भाई, थोडासा ज्यादा हुआ, जास्त झालं. आणि आता गोलंदाजाचं कौतुक आहे, बॉलरचं देखील तितकंच कौतुक आहे, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार टोकल्यानंतर या चेंडूवरती अगदी प्रणयनं फॉलो केलं, पाठलाग केला तो फलंदाजा. 4 बॉल 4 मध्ये करायचे ते 12. नक्कीच म्हणतात ना की बदाम खाने से अकल नाही आती, अकल आती तो ठोकर खाने से. एक षटकार आल्यानंतर खूप चांगली लाईन त्यांनी लेंथ अगदी बॅटरला फॉलो केलं गेलं की भरपूर बॅटर शफल होतोय आणि त्या ठिकाणी स्टंप उडवण्याचा प्रयत्न नाही केला, तर अक्षरशः त्या बॅटरच्या अंगावर मारा केला होता. बघा, एक षटकार, एक डॉट बॉल, 4 चेंडू अजूनही बाकी आहेत, 4 मध्ये बनवायचे आहेत 12. गोलंदाज तयार. दुसऱ्या बाजूला यश पाटील, तर एका बाजूला आपण त्या ठिकाणी पाहतोय गोलंदाज मिस्टर प्रणव. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, भरपूर चेंडू बाहेर हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. तणाव आहे, दबाव आहे, टेन्शन आहे, दडपण आहे. याचं कारण पहिल्या चेंडूवर आलेला तो षटकार. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, प्रणव आहे, थोडंसं मानव आहे आणि मानवाकडनं चुका होतात, मिस्टेक होतात, पण चुकांना तुम्हाला दुरुस्ती करायची आहे. थोडंसा त्याच्यामध्ये करेक्शन करायचं, करेक्शन करा. चुकामध्ये करेक्शन केलं ना तर विकेटचं कलेक्शन होईल. चुकामध्ये करेक्शन, विकेटचं कलेक्शन, आणि फलंदाज झालाय बाद, गॉन. नाही, याच करता मी म्हटलं महाराजी, तुम्ही जर करेक्शन केलं तर विकेटचं कलेक्शन होऊ शकेल. कारण त्याला कारण आहे, फलंदाजाचं शॉर्ट सिलेक्शन चुकलेलं शॉर्ट सिलेक्शन, आणि आता विकेटचं कलेक्शन आलंय. 3 चेंडूचा खेळ आहे आणि 3 मध्ये करायचे आहे त्या 1-1, 11, 11. नाही, खूप चांगली लाईन तुम्ही पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून. बघा, शरीरापासून लांब ठेवलं गेलं, बॅटरच्या रेंजपासून चेंडूला लांब ठेवलं गेलं आणि ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर जाणाऱ्या चेंडूला मात्र या ठिकाणी ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता. बॅटच्या अगदी खालच्या त्या पट्ट्यावर चेंडू लागला गेला. जो फटका ऑन साईडला खेळायचा होता तो फटका मात्र मिस टायमिंग खेळला गेला. मिड ऑफ रिझनमध्ये तो झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. महत्वाच्या क्षणी आलेली ही महत्वपूर्ण विकेट आहे. होप्स वाढलेत, इरादे नक्कीच बुलंद आहेत. या ठिकाणी आत्मविश्वास दुगुणा झाला असेल श्रीराम कसराल या टीमचा. मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत महेश पाटील, टीम कॅप्टन, टीम लीडर. हो, कर्णधार आहेत. फटका चांगला खेळलाय. चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑन डीपला. एक धाव वेगानं पूर्ण केले. फक्त एक धाव, एका धावेवर समाधान. धावा संख्या झाली ती तब्बल 52. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये बनवायचे 10. 2 मध्ये 10 करायचे आहेत. आणि ज्यावेळेला बरोबर आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कसराईचे छोटे प्रेक्षक आले आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी, नाव सांगणार, तेही सांगतात की आमचा बॉलर आहे तो चांगला आहे, त्याच्यावरती विश्वास आहे. आता बॅट्समन सांगतात बॅट्समनवरती विश्वास आहे. 2 मध्ये 10. बॅटच्या बाहेर काढायला लागलाय चेंडू. अगदी वाईड अँगलला चेंडू हाताळला होता. आणि आता थोडंसं चेहऱ्यावरती, आता बघा छोट्याच्या चेहऱ्यावरती स्माईल आले. मन में एक लड्डू फुटा आहे. मन में लड्डू फुटा. बघा, इथे देखील बाहेर जाणारा चेंडू होता. हा कदाचित चेंडू सोडला असता ना तर कदाचित हा व्हाईट बॉल जाऊ शकला असता. म्हणतात ना, रस्त्यावरून चढणाऱ्या मुलीला आणि व्हाईट बॉल जाणाऱ्या त्या चेंडूला कधी सोडायचं नसतं, छेडायचं नसतं. आणि या ठिकाणी यस अशा रीतीनं या ठिकाणी श्रीराम कसराली संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन श्रीराम कसराली टीम. चांगला खेळ गेलाय शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी रंगलेला सामना. आणि कदाचित ऐन मोक्यावरती तो एक विकेट आला, त्या विकेटनं मॅच थोडासा बदलला. आणि इथे आमच्या जोडीला मीत देखील होता. मीत खुश झालाय, श्रीराम कसराली संघ जिंकलाय त्याच्यामुळे मीत खुश झालाय. आता पुढचा मॅच येतो. या सामन्यातील सामनावीर बघूया, प्लेअर ऑफ द मॅच. आणि त्या खेळाडूचं नाव आहे, एकच खेळाडू ज्याने बॅटिंग करताना 23 धावा केल्या, गोलंदाजी करताना 3 विकेट ज्यानं प्राप्त केल्यात. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर